घरपट्टी सवलतीचा परिपत्रक असूनही खोतवाडी ग्रामपंचायतीचा निर्णय प्रलंबित, करधारकांमध्ये नाराजी। शासनाने ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणाऱ्या निवासी मालमत्ता कर म्हणजे घरपट्टी थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारं परिपत्रक जारी केले। या निर्णयानुसार 1 एप्रिल 2025 पूर्वीची थकबाकी असलेल्या निवासी करदात्यांना थकबाकी रकमेवर 50% सवलत देण्याची तरतूद आहे। हे परिपत्रक जाहीर होऊन तब्बल 1 महिना कालावधी लोटला असला तरी खोतवाडी ग्रामपंचायतीकडून अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। तसेच शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होईल अशी अपेक्षा असताना ग्रामपंचायतीच्या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थ व मिळकतधारकांमध्ये नाराजी व्यक्त होते। शासनाने जाहीर केलेल्या 50% सवलत आम्हाला द्यायची नाही का, असा सवाल आता करधारकांकडून उपस्थित केला जातोय। याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता संबंधित विषयाबाबत विशेष गावसभेचं आयोजन करू असं टोलवाटोलवीचं उत्तर देण्यात येत आहे। तसेच 24 डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायतीची बैठक असून त्या बैठकीनंतर गावसभेचं आयोजन करून याबाबतचे निर्णय घेतला जाईल असं आश्वासन व ओढवावळीची उत्तरं संबंधितांकडून देण्यात येत आहेत। दरम्यान शासनाचं स्पष्ट परिपत्रक असतानाही निर्णय रखडल्यानं करधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। आता 24 डिसेंबरच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असून ग्रामपंचायत शासन निर्णयाची अंमलबजावणी करून करधारकांना दिलासा देणार का, याकडे ग्रामस्थ उत्सुकतेने पाहत असून संबंधित विषयाबाबत तोडगा न निघाल्यास नागरिक आंदोलन करणार असल्याचं बोललं जात आहे।